चा भाग खूपच जास्त जबरदस्त असा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सुरुवातीला आपण पाहतो की तेजस्विनी आपल्या घरात बसलेली असते. तेच प्रमाणे आता शरू आणि आसावरीचं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यासाठी तिने मागचा पुढचा विचार न करता थेट आता तेजस्विनीचं घर गाठलेलं असतं. तिला असं वाटत असतं की निदान तेजस्विनीला भेटली, तिच्याशी बोलले तर जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतील, म्हणून ती आता चक्क माफी मागायला म्हणून आलेली असते. आणि जेव्हा ती माफी मागायला तिथे येते ना, तेव्हा मात्र आता तिला तेजस्विनी बघते आणि विचारते की तुम्ही इथे कशा काय. तेव्हाच ना आता ती म्हणत असते की खरं तर ना मला तुम्हाला भेटायचं होतं, मला तुमची माफी मागायची होती, म्हणूनच मग मी इथे आलेली आहे. तेच आता शरूसुद्धा स्वामींचे आशीर्वाद वगैरे घेऊन बाहेर पडत असते. तेच आसावरी तिला म्हणत असते की या सगळ्याची खरंच गरज आहे का. त्यावर आसावरीला शरू म्हणत असते की हो, या सगळ्याची खरंच गरज आहे. म्हणजे तुझं प्रेम आणि गौतमचं एकमेकांवरचं तुमचं प्रेम जे आहे ते खरंच खूप छान आहे आणि तुमचं प्रेम हे काही झालं तरी मिळायला हवं. तेच आता गौतमचा आसावरीच्या फोनवर कॉल आलेला असतो. तेच आता अनु तो लगेच कॉल रिसीव्ह करते आणि फोन स्पीकरला टाकते. तेच गौतम इकडे आता रडत रडत सांगत असतो की आसावरी इकडे प्रॉब्लेम झाला आहे, तुझी आई इथे आली आहे माझ्या आईची माफी मागायला. हे जेव्हा आता शरूला समजतं तेव्हा शरूला तर धक्काच बसतो, कारण शरूने असा कधीच विचार केलेला नव्हता की या सगळ्या काही गोष्टी इथपर्यंत होतील. पण या सगळ्या गोष्टी बघूनच ना तिला धक्का बसतो. तेच आता दुसरीकडे तेजस्विनी पमाला म्हणत असते की फायनली तुम्हाला तुमच्या चुकीची समज पटली आहे, तर म्हणजे तुम्ही जे जे काही केलं आहे ना त्या गोष्टी ज्या आहेत त्या कळल्या आहेत, त्यामुळेच तर तुम्ही इथपर्यंत आलेला आहात. मग मला तुम्हाला जरा तेच विचारायचं आहे, मग कशी माफी मागणार आहात. म्हणजे तुम्हाला तर कळलेलंच असेल ना की तुम्ही नेमकं काय केलेलं आहे ते, कारण आतापर्यंत तुम्हाला आम्ही चुकीचे वाटत होतो, मग आता तुम्हाला आम्ही वाटतोय का बरोबर. असंही आता मुद्दामूनच ना इकडे असणारी ही तेजस्विनी पमाला बोलत असते. पमा म्हणत असते की मान्य आहे, खूप जास्त चुका झाल्यात आणि त्या चुका सुधारण्यासाठी मी इथे आलेली आहे. मग पमाला तेजस्विनी मास दाखवतच म्हणत असते की तुम्हाला तर तेव्हा आम्ही खूप जास्त चुकीचे वाटत होतो, सगळ्या लोकांसमोर तुम्ही तर आमचा चार चौघात अपमानसुद्धा केलात, तरीसुद्धा आम्ही विचार केला की जाऊ दे. पण मग आता त्या सगळ्या अपमानाचा तर बदला तर घ्यायलाच हवा ना. आणि सोबतच तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न हे कुठे ठरवलं होतं, तो जो जावई करणार होता तो जावई कसा निघाला. तेव्हाच ना पमा म्हणत असते की माझी त्याबाबत खूप मोठी चूक झाली आणि ती चूक सुधारायची आहे, म्हणूनच मी इथे आली आहे. आणि तेव्हाच मग तुम्ही जुन्या गोष्टी विसरताय का. तेव्हा तुमच्या नवऱ्याने, त्या कंडक्टरने आणि त्यासोबत तुम्ही तुमच्या मुलीने त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा माझा कसा पाहुणचार केला होतात, काय काय म्हणून बोलला होतात, एक शब्द ना कानावर फिरतायत. आणि मग ते सगळं अपमानित झालेलं मी सहजासहजी कसं सोडेन. त्यासाठी तर तुम्हाला काही ना काही तर करावं तर लागणारच आहे. मग आता काय निर्णय घेताय, माफी मागताय ना. मग तेव्हाच ना पमा म्हणत असते की मी माझ्या बायसाठी ना काहीसुद्धा करू शकते. तेच आता इकडे बिंदू जी आहे ती या दोघींचाही व्हिडिओ बनवत असते. बिंदूला ही एंटरटेनमेंटच वाटत असतं. तेच पमा आता तेजस्विनीशी बोलायला जाते. ताई ऐका माझं म्हणणं. मग तेव्हाच ना पमाने ताई म्हटल्याबरोबर बिंदूमध्ये येते आणि बिंदू म्हणत असते ताई नाही मॅडम म्हणा मॅडम. मग तेव्हाच ना इथे पमा जी आहे ती मॅडम वगैरे बोलत नाही, पण पमा आता तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. पमा म्हणत असते की प्लीज तुम्ही माझं ऐकून घ्या, मला माहिती माझ्याकडनं चूक झाली आणि त्यासाठी मी तुमची माफी मागायला आली आहे. तुम्ही म्हणाल ते मी करेन, फक्त ना आता हे लग्न जे आहे ते होऊ दे. हे लग्न झालं ना की सगळे गैरसमज मिटतील. मग आता मला हे आधी हे सगळं काही माहिती नव्हतं, पण ह्या जेव्हा गोष्टी मला कळल्या तेव्हा मीही विचार केला की कशाला आपण या सगळ्यामध्ये अडकून बसायचं, त्यापेक्षा जर आपण या सगळ्या गोष्टी विसरून जाऊया आणि आपल्या मुलांच्या प्रेमाचा विचार करूया. मग आता ती हात धरून माफी मागत असते. हात जोडून माफी मागितल्यावर इथे तेजस्विनी बसलेली असते. तेजस्विनी म्हणत असते की माफी
अशी मागत नसतात. तुम्हाला तर माहिती मला कशी माफी हवी आहे ती. मग आता असं विचारल्यानंतरच ना मग कशी माफी हवी आहे तेव्हाच ती म्हणत असते की चुका झाल्या आहेत ना, मग गुडघ्यावर बसायचं आणि मग माझी माफी मागायची. असं म्हटल्याबरोबर बिचारी आता जी पमा असते ती गुडघ्यावर बसून माफी मागायला चाललेली असते. तिथे आता शरू येते आणि शरू आल्याबरोबर ना आपल्या आईला थांबवते आणि आपल्या आईला म्हणते की तू इथे कशी आलीस आणि का आलीस ते मला आधी सांग. तेव्हाच ना आता पमा सांगते की काल तुझं आणि बायचं बोलणं मी ऐकलं होतं, मला नाही वाटलं चांगलं. मग मी विचार केला की जाऊन निदान माफी मागावी. माफी मागितल्यावर आपण काही कमी होत नसतो. ते शरू म्हणत असते पण मी जिवंत असताना आई तुला मी वाकू देणार नाही, कारण मला या गोष्टी मान्यच नाही आहेत. मग आता बघितलंत का, तुमची मुलगी ना एक नंबरची चॅप्टर आहे. बघितलंत ना आताही तुम्हाला कशी थांबवते. ही बडबडी आहे ना, हिनेही माझा खूप जास्त अपमान केला आहे, त्यामुळे ना मी कोणालाही सोडणार नाही आहे. असंही आता इकडे तेजस्विनी जी आहे ती बोलत असते. तेच तेजस्विनीला आता शरू सांगत असते की काकू तुमची माफी मागायची आहे ना, मी माफी मागायला तयार आहे. मी तुमची माफी मागितल्यावर मी काही कमी होणार नाही आहे. आणि तसंही आपल्या आईवडिलांचे पाय आपण पडतोच की, तेच तुमच्याही पाया पडायचे, त्यात वेगळं असं काही नाही आहे. मी करायला तयार आहे. असंही आता ती बोलून ती खाली वागते आणि खाली वाकून आता ती पाया वगैरे पडणारच असते. त्याच वेळेला पमा रडत असते. पमा म्हणत असते की माझ्यामुळे तुला हे सहन करावं लागते ना. पण शरू आपल्या आईला समजवते, अगं आई तू मला माझ्या आईप्रमाणे आहेस तशाच त्यासुद्धा आहेत. मग आता ती खाली बसून पाया पडणार. तेच तिकडे आता जय आलेला असतो आणि जयची जी काही डॅशिंग एंट्री झालेली असते ना त्यामध्ये जयने ना थांबवलेलं असतं खाली वाकणाऱ्या शरूला आणि याची काहीच गरज नाही आहे असं बोलून तो आता अचानकपणे तिला हे सगळं करण्यापासून थांबवतो. तेव्हाच ना आता शरू त्याच्याकडे पाहू लागते. तर जय आपल्या आईचा माज उतरवत म्हणत असतो की तुझी तर मी माफी मागितली होती ना गं आई, मग आता तू ह्यांना का वाकवतेस. आणि मुळात राहिला प्रश्न माफी मागायचा ना, मी मागतोय तुझी माफी, आताही मागतोय. मला मान्य आहे ज्या काही गोष्टी झाल्या अचानक झाल्या आणि सगळं काही समोरासमोर झालं. मुळात ना त्यांच्या घरच्यांना म्हणजे तिच्या आईवडिलांना सुद्धा या गोष्टी माहिती नव्हत्या. तरीसुद्धा आपण हे सगळं काही जे काही केलं त्याच्यामध्ये मला मान्य आहे की माझ्याकडनं चूक झाली आहे. मग त्यासाठी मी त्यांची माफी मागितली, पण तेव्हा त्यांनी मला आग्रह नाही केला गं की माझ्या पायाखाली झुकून माझी माफी मागावंसं. तू तसं करतेस ते सगळं काही चुकीचं आहे. आई मला तुझी ही सवय बिलकुलही आवडली नाही. तुला माफीच हवी आहे ना, तुझी माफी मागतो. मग तर झालं बघ, आता मीही तुझी माफी मागतोय. मग आता तरी या सगळ्याचा स्वीकार कर. जे काही झालं त्याच्यामध्ये सर्वस्वी चुकी माझीच होती. मीच हे सगळं काही इन्व्हॉल्व केलं, कारण मला ना खरं तर असं वाटत होतं की आपल्या गौतमचं प्रेम मिळायला हवं. त्यामध्ये त्या मुलीचीही चूक नाही आणि सोबतच या कुटुंबाची सुद्धा नाही. त्यामुळे प्लीज त्यांना काही बोलू नको असं बोलून त्याने आता बाजू सावरून घेतलेली असते. जयने पमाची सुद्धा माफी मागितलेली असते. मग आता शरूच्या नजरेत अजूनच जयचं स्थान उंचावतं. तेच आता इकडे जय म्हणत असतो की मला असं वाटतं की या लग्नाला मम्मा तू सुद्धा तयार व्हायला हवी, कारण आसावरी आणि गौतम हे दोघंही जण एकत्र यायला हवेत एवढंच मला वाटतंय आणि तू सहमती द्यायला हवीस.